विद्यमान खासदारावरती प्रचंड जनतेचा रोष आहे. लोकसभेचा मतदारसंघ आहे. 4 टर्म झालं का असते, पण संध्याकाळी 8 नंतर आलेला पाहुणा त्याच्या घरी जाऊ शकत नाही. निंबाळकरांचं वैयक्तिक काम काहीच नाही आपल्या इथं, पण वरती मोदी सरकारचं काम चांगलं असल्यामुळं भाजपला पूरक असं वातावरण आहे. धैर्यशील मोहिते पाटील उभारले तर 100% ते निवडून येतील. भाजप काही नाही, दुसऱ्या कोणीही उभारलं प्रचाराला यायचं नाही, मतदान त्यालाच होणार. आमदार असतील, खासदार असतील, नेतृत्वच माड्याला चांगलं भेटलं नाही. तालुक्याचं विधानसभा मतदारसंघाचं ठरलंय आता बंद झाला पाडायचं. अजित पवार एकनाथ शिंदे त्याच्याकडे गेल्यामुळे भाजपचं वाटोळ होणार. मी एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून जरी असलो तरी पण लोकांच्या भावनाला किंवा ह्याला सामोरं जावं लागतं. मोदी साहेबांसाठी लोक कॅपेबल आहेत, पण इथल्या स्थानिकच्या कारभारासाठी नाहीत ना. पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, जनतेने निवडणूक हातात घेतली. माडा लोकसभा विधानसभा माडा आहे, इथं कुठलं प्रोड्युसर नाही. हा एक कुरवडीला आणि टिंबुर्णीला घेऊन चालले. भाड्यात तरी सध्या तुतारीच वातावरण आहे. पेट्रोल कितीनं मागलं, डिझेल कितीनं मागलं, बरोबर. मग शेतकऱ्याला काय दिलं? मराठी मागतंय काय? आरक्षण कुठनं मागतंय? आम्हाला ओबीसी म्हणून दिले 10%, आम्हाला नको जाईल 10%. तर पुढचे 50 वर्ष जरी भाजपनं सत्ता भोगली तरी काय होणार? आपल्या जिल्ह्यात फक्त पासपोर्टचं ऑफिस माड्यात आणलं विजयदादांनी. माड्यात फक्त तुतारी चालणार धैर्यशील मोहिते पाटील. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. दर्शको, सध्या संपूर्ण देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी वातावरण ढवळून निघतानाचं चित्र पाहायला मिळतंय. खरं तर अगदी उमेदवार कोण असणार इथपासून ते लोकांचं नेमकं म्हणणं काय, इथपासूनच्या बऱ्याच गोष्टी सातत्याने ठिकाणी चर्चेत येत आहेत. आपण देखील महाराष्ट्र माझाच्या वतीनं सातत्यानं लोकसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल अशा पद्धतीचा कार्यक्रम सुरू करून वेगवेगळ्या मतदारसंघातील लोकांचं नेमकं म्हणणं काय, त्यांचे मुद्दे काय, त्यांचे प्रश्न काय, कुठल्या मुद्द्यांवरती निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत, अशा बऱ्याच अंगानं खरं तर चर्चा करतोय. खरं तर आता मी जिथं उभा आहे तो म्हणजे माडा मतदारसंघाचा मध्यवर्ती असलेला आणि खरं तर माड्या शहरामध्येच मी खरं तर उभा आहे. माझ्या पाठीमागे हे माडेश्वरी देवीचं मंदिर आहे. खरं तर या माडा मतदारसंघाची या संपूर्ण इलेक्शनमध्ये मला वाटतं ही तिसरी टर्म आहे की जी मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होते. म्हणजे शरद पवार इथं आले त्यावेळेला देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये माड्याच्या संदर्भात चर्चा झाल्या. मोहिते पाटलांच्या आणि सदाभाऊ खोतांच्या निवडणुकीमध्ये ह्या माड्याची चर्चा रंगली आणि आता यंदा या वर्षी देखील जवळपास आतापर्यंत देखील दुसरा उमेदवार ठरला नाही इथपर्यंत चित्र त्या ठिकाणी माड्याच्या संदर्भामध्ये. त्यामुळं माडा हा तसा संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नेहमीच हाय व्होल्टेज राहिलेलं मतदारसंघ आहे, ते शहर आहे. आणि खरं तर ज्या माड्याची इतकी मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होते, ज्या माड्याच्या नावानं खरं तर दिल्लीमध्ये देखील विचारलं जातं की क्या है माडा और कहा है माडा, त्या माडा शहरामधल्या लोकांचं नेमकं म्हणणं काय हे जाणून घेण्यासाठी मी आज प्रत्यक्ष या माडा शहरामध्ये आलोय. खरं तर माडा मतदारसंघाची वेगवेगळ्या बाजूनी चर्चा आपण बघितलीच, परंतु इथल्या प्रॉपर माडकरांचं नेमकं काय म्हणणं आहे, माड्यातली जनता काय म्हणते, हे देखील आपल्याला या लोकसभेच्या निमित्तानं जाणून घ्यायचं होतं. म्हणून खरं तर मी माड्यामध्ये आलोय. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? बालाजी चव्हाण. बालाजी चव्हाण. बालाजी, खरं तर लोकसभेची निवडणूक जवळपास त्या ठिकाणी आता सुरू झाली आहे आणि तसा हाय व्होल्टेज निवडणूक माडा मतदारसंघाची आहे. आणि खरं तर याच्या अगोदर देखील सातत्यानं जेव्हा जेव्हा लोकसभेची चर्चा होते त्यावेळेला माड्याची चर्चा मात्र खात्रीनं होते. कारण अगदी शरद पवारांची इथली उमेदवारी असो, मोहिते पाटलांचं खासदार होणं असो, सदाभाऊंनी काळ गाजवणारा असो किंवा आता देखील यंदा देखील त्या ठिकाणी नेमका उमेदवार कोण इथपासून सुरू झालेली चुरस असो, ह्या माड्याची चर्चा कायम त्या ठिकाणी राहिली आहे. तर मला आवर्जून इथल्या माडा शहरातल्याच लोकांना विचारायचं किंवा परिसरातल्या लोकांना विचारायचं की माड्यातल्या लोकांचं नेमकं या खासदारकीबद्दल काय म्हणणं आहे? परिवर्तन झालं पाहिजे असं मत आहे शेतकऱ्यांचं तरी. हा, कारण कांद्यावर निर्यात बंदी लादल्यामुळं कांद्याचं दर पडले ते, टोमॅटो पाकिस्तानवरून आयात केलं जाते, रशियावरून गहू आयात केला जातोय आणि खताची सबसिडी कमी केल्यामुळे खताचे आणि कीटकनाशकाचे दर वाढले, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. त्यामुळं परिवर्तन अटळ आहे. परिवर्तन अटळ आहे. खरं तर खासदार निंबाळकर आणि पाठीमागच्या 5 वर्षात इथं काय केलंय का, भारतीय जनता पार्टीचं इथं काय काम आहे का, काय यंदा परिवर्तन इथं संपूर्ण शहरातून होणार आहे? परिवर्तन होणार आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात काय भूमिका इथल्या लोकांची? मराठ्यांना सगळी सोय अशा पद्धतीने आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका आहे. त्या अंगाने इथं काय लोक मतदान करताना आरक्षणाचा प्रभाव पडेल का इथल्या एका मतदान? प्रभाव थोडाफार पडणार, जास्त नाही पडणार आहे. ठीक आहे. अजून काही लोक आहेत? नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? दिनेश गाडेकर. काय करता तुम्ही? मी आहे व्यवसाय, सामाजिक कार्यकर्ता आहे. आणि व्यवसाय काय सामाजिक कार्यकर्त्याची काय मत आहे यंदा, काय होईल? कसं आहे, आता उमेदवार कोण आहे आणि सामाजिक बरेच प्रश्न आहेत ते जे सोडवतील, शेवटी निवडणूक ही विकासावर असावी आणि जे प्रश्न सोडवतील ते निवडून येतील. खरं तर आता काय मराठा आरक्षणाचा मुद्दा इथं गाजलाय, धनगर आरक्षणाचा मुद्दा गाजलाय, काय ह्या संपूर्ण आरक्षणाच्या मुद्द्याचा काय इम्पॅक्ट इथं आहे का?
इम्पॅक्ट तर नक्कीच आहे, कारण सर्व जागृत आहेत. कसं आहे की आरक्षण हा मुद्दा केंद्रानं जे आरक्षणाची मर्यादा आहे ओबीसी आणि मराठा समाजामध्ये नक्कीच दुफळी माजली होती मधल्या काळात. पण जोपर्यंत आता जे खासदार येतील त्यांनी जे टक्का जो आहे केंद्रातला आरक्षणाचा तो वाढवा, जे निवडून येतील ते आता खासदार. इथं काय खासदारकीला वातावरण तुतारी म्हणते ती लोक कमळ म्हणते ती? नाही तसं काही नाही, शेवटी लोकांना परिवर्तन हवं असतं, विकास हवा असतो. म्हणजे कुठलाही मतदाराला विचारला तर शेती संदर्भात प्रश्न असेल, युवकांचे प्रश्न असतील. आता माड्यातला जर विषय जर बघितला तर माडा हा मतदारसंघ आहे, पण माड्यावर सातत्याने अन्याय केला जातो माडा शहरावरती. इथं MIDC व्हावी माडा शहरामध्ये, कारण रोजगाराचा खूप मोठा प्रश्न आहे या ठिकाणी. तर MIDC व्हावी किंवा सेंट्रल मधले जे काही हे आहेत उद्योजक आहेत ते सेंट्रलाइज प्रोसेस खासदारांनी राबवावे. महत्वाचा मुद्दा म्हणजे माड्यामध्ये रेल्वे स्टेशन आहे, तर ह्याच्या आधी एक 5 वर्षापूर्वी जवळपास 4 थांबे होते, आता एकच थांबा आहे फक्त रेल्वेचा. खासदार साहेब निंबाळकर त्या ठिकाणी कमिटीचे अध्यक्ष होते, पण ते काय फक्त एकच रेल्वे थांबू शकले. मग अजून 2-3 रेल्वे थांबणं गरजेचं आहे, कारण विकासाचा खूप मोठा दुवा आहे हा रेल्वेचा थांबा आहे. म्हणजे शेवटी लोकांना विकास पाहिजे, कुणी का खासदार होणार की लोकांना हा विकास पाहिजे. विकास पाहिजे. ठीक आहे. इकडे अजून बरीच मंडळी चहाच्या दुकान आहेत. खरं तर कोल्हापुरी अमृततुल्य चहा, खरं तर मी इथं आल्या आल्या पहिला कंटाळा घालवण्यासाठी चहा पिलोय. अतिशय सुंदर सुरेख चव असलेला चहा आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? नागेश राऊत. नागेश राऊत. राऊत साहेब, काय इथं लय हाय व्होल्टेज आहे तुमचा माडा? नाही, बरोबर आहे, हाय व्होल्टेज राहणारच आहे, कारण विद्यमान खासदारावरती प्रचंड जनतेचा रोष आहे. कारण त्या बाबतीत खासदारांनी माड्याकडे अतिशय दुर्लक्ष केलेलं आहे. साधी इंटरसिटीचा तिकीट सुद्धा ते खासदार लोकांना देऊ शकत नाहीत. रिझर्वेशन असलं तरच इंटरसिटी मध्ये बसता येत आहे, अदरवाईज इंटरसिटी मध्ये लोकांना बसता सुद्धा येत नाही. म्हणजे विद्यमान खासदारावरती लोकांची प्रचंड नाराजी आहे. पण म्हाताऱ्या माणसांचा जर कल बघितला लोकांचा, जे ज्येष्ठ नागरिक आहेत, पण ते म्हणतात आम्हाला आतापर्यंत कोणी काय दिलेलं नाही. सरळ आपलं मोदीने आणि एकनाथ शिंदे साहेबांनी 1000 रुपयाचे पेन्शनच्या मार्फत PM किसान योजनेच्या मार्फत त्यांच्या खात्यावर जातात. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, श्रावण बाळ, अंध अपंग ज्या लोकांना, निराधार लोकांना जे टक्केवारी होती मोदी शासन यायच्या अगोदरच्या काळामध्ये, त्याच्यामध्ये 600 रुपयापासून वाढ होणं आज लोकांना 1500 रुपये आरामशीर त्या लोकांना मिळतात. म्हणजे तसा विचार केला तर हे 1500 आणि तिकडची पेन्शन 1000 रुपये, असं दोन्हीचं साम्य घातलं तर 2500 रुपयामध्ये म्हाताऱ्या माणसांचा प्रपंच हा चालू शकतो. असं एक ऑल ओव्हर असं मत आहे म्हाताऱ्या लोकांचं. आणि विकासाच्या बाबतीत म्हणाल तर माडा ही प्रचंड पाठीमाग आहे, आणि आमचं मत हे फक्त आता इथून पुढे विकासाला राहणार आहे. जे माड्याचा विकास करतील त्यांना आमचं मत राहणार. तर सातत्यानं इथं आमदार म्हणून जर शहराचा विकास बघायचा झाला तर बबनदादा सलग आमदार म्हणून निवडून येत आहेत, परंतु आमच्या पंढरपूरच्या जोडलेली गावं असतील किंवा तुमची इथली गावं असतील, बरीच निराश आहे रस्त्यांच्या कामाच्या बाबतीत वगैरे वगैरे. तुमचं अतिशय योग्य काय म्हणतात त्याला, अचूक तुमचं हे काय म्हणतात त्याला निरीक्षण आहे. आम्हाला त्याबद्दल तुमचं अभिनंदन. कारण इथलं आमदारांचा जर बोलायचा विचार झाला तर ते इतके पॉझिटिव्ह आहेत की लोकांच्या वैयक्तिक कामाला, बरं का, मी क्लिअर सांगतोय, ते वैयक्तिक कामाला इतके पॉझिटिव्ह आहेत. तुम्ही जावा वैयक्तिक काम घेऊन, ते 100% कुठल्या पक्षाचा आहे ते विचार करत नाहीत, करतात. पण मला असं एकंदरीत वाटतं की गेली 30 वर्ष झालं सार्वजनिक कामं म्हणले की का त्यांना तसं होतंय तेच काय कळत नाही. कारण शेवटी कसं असतंय, रस्ते किंवा मोठे मोठे शॉपिंग सेंटर्स, ST स्टँड ही लोकांना जगण्याचे साधन आहेत. रस्ते चांगले असेल तर गावगाड्यापर्यंत शेतकरी सहज माल, सहज गोष्टी घेऊन तो तालुक्याला येऊ शकतो. पर्यायाने तालुक्याचा विकास झाला तर गावाचा विकास होतो, गावाचा झाला तर ही अशी साखळी आहे. पण ही साखळीच कुठेतरी कोलॅप्स होताना दिसते. अतिशय तुमचं योग्य निरीक्षण आहे. लोकसभेला संजय मामा असतील किंवा बबनदादा असतील, आता ही सगळी मंडळी सत्ताधाऱ्यांच्या पाठीमाग आहे, आणि जनता खाली बघितली तर बरेच जण त्या ठिकाणी नाराजी पण व्यक्त करतायत की बाबा निंबाळकरांच्या संदर्भामध्ये उमेदवारी चुकली आहे. तर ती प्रतिक्रिया खरी आहे? एकदम बरोबर आहे, 100% बरोबर आहे. कारण निंबाळकरांना इथून उमेदवारी दिली, इथंच एक जनतेचा रोष आहे, आणि तो बऱ्यापैकी मतपेटीतनं तो व्यक्त होणारच आहे. ठीक आहे. आता अजून आमच्या चहाच्या दुकानात आमचा दोस्त त्या ठिकाणी बसलाय. क्रिकेट खेळून आला काय? जिंकलाय का हरलेस? जिंकलं की. जिंकलेस काय? बरं, काय यंदा इथं कोण जिंकल?
काय सर आता सांगायचं तुम्हाला, माढा मतदार लोकसभेचा मतदारसंघ आहे. 4 टर्म झालं का असते, पण संध्याकाळी 8 नंतर आलेला पाहुणा त्याच्या घरी जाऊ शकत नाही. एवढं दुर्दैव आहे माढ्याचं. एसटी सुद्धा नाही संध्याकाळी 8 नंतर त्याच्या घरी जायला. परत एखादा मोठी व्यापारपेठ नाही गावात. कारण माडा म्हणलं मला वाटलं होतं एवढी या माड्याची चर्चा आहे, मला माड्यात गेल्यावर लय भारी वाटेल का आमची गाव माड्यापेक्षा मोठी द्या अशी परिस्थिती आहे. काय कसं वाटतंय माड्याकडे बघितल्यावर? ना नीट रस्ते दिसायला लागल्यात, ना उद्योग कुठं दिसायला लागले. तालुका वाटतच नाही का? नवच तालुका ही कुणालाच वाटणार नाही तालुका ही. तालुक्याचं गाव असून पण 20 वर्ष मागे पारतंत्र्यात असल्यासारखं गाव आहे. एखादं मोठं काय ते एखादी हे नाही, इन्व्हेस्टमेंट नाही, काहीच नाही. इन्व्हेस्टमेंट करायसाठी म्हणजे मोठे ह्याचं साधन पण नाही जे 100-200 मुलं येऊन काम करू शकतील असं काहीच नाही गावात. मला सांग काय इथं लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण काय? खाली पोरं काय म्हणतील? तरुण पोरांचं कसं आहे, जे तरुण पोरांना समजा एखादं गोष्ट ज्यापासून उत्पन्न साधन काय होईल आणि एखादा कोण जे येणारा उमेदवार आहे जो विकास करेन, काहीतरी आशा दाखवेन, अशा उमेदवाराला लोक मतदान करणार. आणि निंबाळकर साहेबांवर भरपूर लोक नाराज आहेत. खासदारच बघितलं नाही म्हणतात आम्ही निवडून गेल्यापासून, आलाच नाही खासदार, अशी प्रतिक्रिया आहे. आणि गावातून एक पण असे 2 रेल्वे सोडून रेल्वे पण थांबत नाही गावात. तालुक्याचं गाव आहे, प्रत्येक टर्मला गाजणाऱ्या गावातून रेल्वे नाही. जी पुण्याला नोकरदार आहे आमच्या गावातला ती जाऊ शकतो, त्याला इथून कुर्डीला जावं लागतं. सकाळी कुणाला तरी सोडा घेऊन जावं लागतं आणि तिथून त्याला रेल्वेने जावं लागतं. असं दुर्दैव आहे. आणि लोकसभेचा मतदारसंघ आहे माढा. म्हणजे जी लय मोठी चर्चा आहे त्याची देखील त्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे. खरं तर थोडस आता हॉटेलमधनं या बाहेर जाऊन त्या ठिकाणी बोलूया. नमस्कार हो. आत्ता आलाय का? इथनं गेलो की आम्ही बोलत. काय नाव तुमचं? माझं भैया खरा, शिवसेना शहर प्रमुख माढा. शिवसेना उद्धव ठाकरे का एकनाथ? काय दुर्दैव आले असं विचारायचं काय? वाईट वाटतं का या फुटाफुटीत? वाईट तर वाटतं की, पण काय पर्याय नसतो. स्थानिक राजकारणामुळं, स्थानिक नेत्यांमुळे आम्हाला तिकडं काम करावं लागतं. काय वातावरण इथे यंदा लोकसभेत? यंदा खासदारांविषयी तरी आमची तरी नाराजी आहे. का तर शहराचे जे आमचे प्रश्न होते काय की बाबा पाण्याचा प्रश्न आहे इथला, अमृत जल योजनेतून आम्हाला माड्यासाठी पाईपलाईन हवी होती, तर त्याचं काम झालेलं नाही. माड्यासाठी आमची इच्छा होती की MIDC चालू करावी अथवा MIDC आणावी खासदारांनी, जे ज्यांच्याकडून प्रश्न सुटू शकतात. व 2019च्या आधी जे रेल्वे गाड्या माढा शहरात थांबत होत्या ते कोरोनाच्या काळापासून जे बंद झालेले आहेत ते आतापर्यंत काय चालू झालेले नाहीत. तर ह्या आमच्या माफक अपेक्षा होत्या खासदारांकडून, बाबा गावासाठी हायवे यावा एखादा, आणखी काय जे खासदारांची काय असतील कामं ते करण्यात यावी, पण त्यांनी काय आमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेलं नाही. त्याच्यामुळं जनतेतून तर नाराजी आहे. हो, ठीक आहे. नमस्कार. तिकडे फिरवाय जरा. बोला की. काय नाव आहे? ईश्वर कांबळे. कांबळे साहेब, काय वातावरण इथं लोकसभेच्या निवडणुकीचं? लोकसभेचं वातावरण भाजपला पूरक आहे. भाजपला पूरक आहे. काय तिथं म्हणत होते निंबाळकरांची कामं नाही, ती निधी नाही, MIDC आणतो म्हणले होते ना, रेल्वे गाड्या थांब नाही त्या, काय करायचं? निंबाळकरांचं वैयक्तिक काम काहीच नाही आपल्या इथं, पण वरती मोदी सरकारचं काम चांगलं असल्यामुळं भाजपला पूरक असं वातावरण आहे. बर, काय काय काम सांगता येते तरी भाजपचं चांगलं म्हणजे काय सांगायचं? चांगलं म्हणजे मोदी सरकार आता आपलं गॅस देत आहे, घरकुलं देत आहे, चांगलंच आहे की ते. आता एक यादी सांगा म्हणलं, एक तरुण माणूस म्हणतो 5 कामं यादी सांगा. 5 कामं तसे अचानक तुम्ही विचारतात म्हणून सांगता येणार नाही. अचानक सांगता येणार नाही, पण काय माहिती आहेत. ठीक आहे. इकडं अजून बाकी दुकानात बरीच मंडळी आहे. नमस्कार. पोरं तिथं बी शर्ट वर दिसली, बॅची चालू आहे काय गावात जॅकेटच्या? बरं बरं, एवढा जर नाद ठेवलाय तुम्ही गावाकडे लोक सगळेच नाद आहे. इकडे इलेक्शनचा काय नाद आहे? इलेक्शनचं काय नाही, भाजपला विरोध. दुसऱ्या कोणीही उभारलं प्रचाराला यायचं नाही, मतदान त्यालाच होणार. विरोधात भाजप काही नाही. शेतकऱ्यासाठी भाजपनं आजपर्यंत काहीही केलेलं नाही, त्यामुळे भाजप कधीच ह्या तर मतदारसंघात भाजप येऊ शकत नाही. काय लय नाराज आहे ती, म्हणते की भाजपनं चांगलं काम केले. काय केलंय भाजपनं? त्यांना मी यादी विचारली, त्यांनी म्हणले अचानक विचारले. कायच केलं नाही. काय केलं नाही? भाजपने फक्त द्वेष केलाय. आज
आज माढा नगरपंचायतचा नगरसेवक प्रतिनिधी म्हणून मी काम करतोय. नगरसेवक आहे? हो. आज निधीसाठी एवढी अडवणूक होती, म्हणजे हुकुमशाहीचं राजकारण सध्या माढ्यात चालू आहे. म्हणजे वरच्या लेवलला दमदाटकी करून, अधिकाऱ्यांना दमदाटकी करून निधी द्यायचा नाही. आम्ही काँग्रेसचा आहे. दादासाहेब साठेंची एक हाती सत्ता आहे माढ्या शहरावर. 17 पैकी 12 नगरसेवक दादासाहेब साठेंचे आहेत. मिनलताई साठे नगराध्यक्ष आहेत. आम्हाला निधीसाठी झगडावं लागतं. नगराध्यक्ष उपोषणाची नोटीस देऊन मग निधी येतो माढ्यात. त्याशिवाय निधी सुद्धा येत नाही. एवढं भाजपच्या विरोधात आहे ना वातावरण. विरोधात उमेदवार कुणीही दिला तरी प्रचार करायला यायचा नाही. माणसं मनाने मतदान टाकणार, भाजप विरोध निवडून येणार. तर माढा म्हणलं की साहेब तालुक्याचं शहर आहे. एवढी चर्चा होते माड्याची. किती माड्याची चर्चा देशभरात मध्ये असते. मी जाऊ प्रत्यक्ष माड्यात आलो तर अगदी छोटूसा माडा दिसतोय आम्हाला. खास ह्यामुळेच नेतृत्वच माड्याला चांगलं भेटलं नाही. आमदार असतील, खासदार असतील, नेतृत्वच फक्त मतासाठी माड्यात यायचं आणि पुढच्या गप्पा मारायच्या, आश्वासनं द्यायची आणि जायचं बस. आता बबन दादा इतक्या वर्ष माड्यात ना आमदार आहेत, काय करायचं? पुढल्या वेळेस पाडायचं बबन दादाला. आता हीच ठरलंय, जनतेचं हीच ठरलंय. आता माडा नाही तालुक्याचं विधानसभा मतदारसंघाचं ठरलंय. आता बबन दादाला पाडायचं. म्हणजे माडा बबन दादा पाडा. हाय, हा 100%. ठीक आहे. नमस्कार. काय नाव? नितीन राऊत. नितीन राऊत. काय काम करता? काय नाही, शेती करताय. काय वातावरण इकडे? काय वातावरण भाजपच्या विरोधातच आहे. का भाजपच्या विरोधात एवढा राग आहे? काय खासदार तिकडे 5 वर्ष झालं आलंच नाही इकडे. आलंच नाही. खासदार कशाला यायला लागते? कामं तर दिली म्हणजे झाली का? दिली ती बी नाही दिली. कुठं आम्हाला माड्याचा पाणी प्रश्न आहे महत्वाचा. त्याचा अजून पाण्याचा निधी सुद्धा आमचा अडवणूक चालू आहे गावाची. आम्हाला माड्याला फक्त पाणी पाहिजे. बाकी काय नको, पाणी पाहिजे. बर. यंदा मोहिते पाटील विरुद्ध निंबाळकर सामना रंगल म्हणते. कुणा मागत जातील लोक? मोहिते पाटील. ठीक आहे. नमस्कार. काय नाव? भीमराव राऊत. बस काय वातावरण लोकसभेचं आता सध्या तर काय तू तरी म्हणते ते काय, कारण 5 वर्ष लिंबाळकर होता, त्यांनी साधं माड्याला बघितलं पण नाही, आलेलं पण नाही. त्याच्यामुळे त्याचा विषयच नाही ना. काय लोक लय नाराज आहेत निंबाळकर. काहीच केलंच नाही तर त्यांनी काय. आता तुळजापूर ते शिंगणापूर रस्ता मंजूर केला होता, परत पेंटिंग ठेवला. काय झालं त्याचा पण विषय नाही. 5 वर्ष त्यांनी आश्वासन दिली, नंतर फिरकलंच नाही, ते आलंच नाही. यंदा लोक झटका देते. ती झटका द्यायचा त्याला ना, द्यावंच लागतं. माढा शहराच्या एकूण विकासाबद्दल काय काम झाले? काय सुद्धा झालेलं नाही. त्यांच्याकडून काय खासदार फंडात किंवा झालेलं नाही. आमदार फंडात पण झालेलं नाही. बबन दादाच काय वातावरण? काय ना वातावरण नाही त्याचं सुद्धा. काय नाही काय. ठीक आहे. नमस्कार. काय नाव? नितीन शिंगाडे. साहेब, काय लोकसभेचं वातावरण इकडे? काय लोकसभेचं वातावरण सगळं ढवळाढवळ झालेले आहे. लय हाय व्होल्टेज झाले माडा. नाही, ढवळाढवळ झालेलं आहे. काय राहिलंच नाही. कोणावर कोणाचा विश्वासच राहिला नाही लोकांचा. कामच झाले नाहीत लोकांचा. म्हणजे भावना वेगळ्या आहेत लोकांच्या. काय होईल यंदा नेमकं? निंबाळकरांच्या पाठीमागे लोक पुन्हा जातील का परिवर्तन होईल? तो तर येईल. नाही, आता काय विषय आहे की लोकांची भावना वेगळी आहे. कारण जर खासदारच इकडे येत नसतील, कामं करत नसतील, लोकांना भेटत नसतील तर काय हो, लोकांनी का मतदान करावं? अशा लोकांच्या भावना आहेत. मी एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून जरी असलो तरी पण लोकांच्या भावनाला किंवा ह्याला सामोरं जावं लागतं. आता काय की माढा तालुक्याचा विषय जर हे करायचा म्हणलं तर माढ्यातून प्रॉपरला जेवढे ऑफिसेस इथून बाहेर गेलेत त्यांच्यासाठी खासदार साहेबांनी आवाज उठवायला पाहिजे होता, किंवा सत्तेत होताय तुम्ही आज ज्यांना घेऊन फिरताय तुम्ही, त्या लोकांना तुम्ही समज द्यायला पाहिजे होते की बाबा त्यांचं माड्याचं ऑफिस माड्याला ठेवा, किंवा अशा भावना व्हायला पाहिजे. तसं काही झालं नाही. किंवा लाईटचा प्रश्न असेल, पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, पाण्याची गंभीर प्रश्न आहे माड्यासाठी, समस्या आहे. परत रेल्वेचा प्रश्न असेल, रेल्वेच्या पण गाड्या काही उभा राहिल्या पाहिजेत माड्यासाठी. तालुक्याचं म्हणून असं काही व्हायला पाहिजे. MIDC व्हायला पाहिजे माड्यासाठी म्हणून. आणि स्थानिक गावोगावच्या कार्यकर्त्यांसाठी ज्यांनी आतापर्यंत तुम्हाला लीड दिला किंवा ज्यांनी केलं त्यांच्यासाठी काहीतरी काम व्हायला पाहिजे ना. म्हणजे जनतेनं तुम्हाला लीड दिला, मतदान केलंय, त्याच्यासाठी त्या गावातला निधी गेला पाहिजे. म्हणजे जे छोट्या छोट्या समस्या असतील, रस्ते असतील, असं काही झालंच नाही. एकंदरीत वातावरण नकारात्मक आहे सर भाजपबद्दल. नकारात्मक आहे. खरं तर मोदी साहेबांनी वर बरीच विकासाची कामं केली असं भाजप सांगताय. तुम्ही भाजपचा पदाधिकारी आहे किंवा भाजपचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही त्या ठिकाणी सांगताय.
मोदी साहेबांकडे बघून किंवा ही आता बबन दादा संजय मामा ह्या लोकांनी सांगितलं तर ऐकून लोक टाकणार नाहीत का मग? नाही, मोदी साहेबांसाठी लोक कॅपेबल आहेत तो, पण इथल्या स्थानिकच्या कारभारासाठी नाहीत ना. आता लोक एवढे अडाणी राहिले नाहीत, लोक सुशिक्षित आहेत किंवा कळतंय, राजकारण कळायला लागलंय लोकांना. आणि काम करणारे लोक, म्हणजे जर काम करणारा माणूस असेल तर लोक मतदान देणार, असं लोकांचं म्हणणं आहे. ठीक आहे, म्हणजे यंदा झटका आहे. म्हणजे स्थानिकला आता तर चालवला तसं बोललं जात आहे बऱ्यापैकी, तसा रोष आहे, वातावरण तसा रोष आहे. पण आता नाईलाज आहे, त्याला काय आपण नाही करू. त्यांनी एकतरी उमेदवार बदलावा किंवा म्हणजे काय पक्ष श्रेष्ठ निर्णय घेतात तर त्याच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे, पलीकडे कार्यकर्ते त्या ठिकाणी बसले. नमस्कार. काय नाव? गोरख वाकडे. गोरखभाऊ, काय वातावरण इथं लोकसभेचं? लोकसभेचं तर इथं माढा मतदारसंघामध्ये तर पहिलं तर जनतेने निवडणूक हातात घेतली, नेते मंडळीच्या हातात काय नाही राहिलेलं. आणि प्रामुख्याने प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे. खासदारचं 5 वर्षामध्ये माढा मतदारसंघाला दर्शन होत नाही कधी. आणि जनतेच्या अपेक्षा, पाण्याच्या अपेक्षा पूर्ण व्हायला पाहिजे त्या. तेव्हा स्थानिक प्रश्न आहेत, स्थानिक प्रश्न आहेत, MIDCचा प्रश्न असेल, स्थानिक इथले माढा शहरामध्ये, माढा तालुक्यामध्ये प्रामुख्याने ऑफिस बाहेर जातात सगळे. रेल्वे जे आहेत, रेल्वे पहिलं रेल्वेचं कॅन्सल झाले. ह्या गोष्टी त्यांनी प्रामुख्याने करायला पाहिजे होत्या, त्यांनी ते लक्ष दिलेलं नाही. त्याच्यामुळं जनतेमध्ये रोष आहे, BJPवर आहे. प्रामुख्याने खासदार, म्हणजे त्यांच्या खासदारावर रोष आहे, नाईक निंबाळकरांवर चांगला रोष आहे जनतेचा. खरं तर माढा निवडणुका हाय व्होल्टेज, नाव चर्चेत, नेत्यांची नावं चर्चेत. आणि प्रत्यक्षात ज्यावेळेला मी आज रिपोर्टसाठी माढ्यात आलोय त्यावेळेला फार काय कौतुक करावं असं माढ्याकडे बघून वाटत नाही. अशा पद्धतीची परिस्थिती आहे, धुरळा आहे, रस्त्याची कामं आहे, ती एवढं छोटूसं शहर दिसतंय, कुठं काय फार रोजगाराची संधी असल्याचे चित्र बघायला मिळत नाही. का एवढं माढ्याची चर्चा झाली, एवढ्या वेळा बबन दादा देखील आमदार राहिले, मग का माढ्याचा विकास झाला? एकतर माढा पूर्व भाग राहतो, माढा पूर्व भागाचा विकास खुटलेला आहे. आमदार असतील, खासदार असतील, पूर्व भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने जाणवतंय. एकतर पाण्यासाठी आहे, MIDC नाहीये, इथं रोजगाराचं साधन उपलब्ध नाहीये, सूतगिरण होते ते बंद पडलेले आहे. म्हणजे असं रोजगाराचं साधनच उपलब्ध नाहीये इथं माढा शहरामध्ये. त्याच्यानं औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे सुधारित होणार कसं? त्याच्यामुळे रस्त्याचा प्रश्न आहे. रस्ते तर तुम्ही बघितले असेल, आता तुम्ही आलात, रस्ते झाले, पाणी झाले. पाणी जर असेल तरच सुधारणा होते ना, पाणीच नाही तर कसे सुधारणा होणार ना. त्यांनी प्रामुख्याने लक्ष द्यायला पाहिजे, त्यांनी म्हणजे लक्ष दिलेलं नाही. खासदारांनी आणि आमदारांनीही जाणीवपूर्वक लक्ष देत नाही. यंदा जनतेने निवडणूक हातात घेतली, त्याच्यामुळे जनता ठरवेल कोणाला खासदार करायचे. येणाऱ्या काळच ठरवेल तुम्हाला कोणाला हे करायचं. तरी बी काय मोहिते पाटील वातावरण पोषक आहे का निंबाळकरांना? नाही, जनता कसं आहे, जे काम करल नौक्या माणसावर जास्त हे करते माणसं. आता 5 वर्ष निंबाळकर नौके होते, त्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांनी विश्वास सार्थ झाला नाही किंवा त्यांनी माढ्यासाठी काही केलेलं नाही. म्हणजे ग्राउंड लेवल त्यांनी काही केलेलं नाही, रस्ते नाही, पाणी. त्याच्यामुळं खासदारांना किंवा BJPला इथं चांगलं वातावरण आहे असं सांगता येणार नाही. ठीक आहे, काय नाव? धनाजी संदीपान शिंदे. धनाजी शिंदे आमदार भाऊके का इथल्या? नाही का? कुठलं गाव आहे? पोपळा बुद्रुक. पोपळा आहे. काय वातावरण लोकसभेत इकडे? काय आपण सांगू शकत नाही. मत आहे का तुम्हाला? येत कारण आहे का? कुणाला हाणायचं ती काय आता काय उघड करून चालवलं नको का उघड करायला? दुकानात सांगा मला. नाही तसं काय नाही, ठरलंच नाही अजून. असतं की पुढे बाबा ह्यानं काम चांगलं केलंय, ह्यानं काम वाईट केलंय, ही माझं काम व्हायला पाहिजे होतं, काय आहे का नाही? तसं भाजपला द्यायचं. का द्यायचं भाजपला? मोदीमुळे द्यायचं. ही लोक खासदारावर लय वैतागली होती मगाशी. खासदार वैतागली, आता काय त्यांच्या ज्याच्या त्याचा प्रश्न. आपलं मत मोदीला. 2 कारणं सांगा बरं मोदीला मत द्यायची. काय सांगू शकत नाही? ठीक आहे, तुला कार्यकर्ते. नमस्कार, काय नाव तुमचं? विजय वाघमारे. विजय भाऊ, काय वातावरण आहे इकडे लोकसभेचं? वातावरण तर सध्या एवढं काय वाटत नाही विशेष, कारण की पहिल्या खासदारने माढा विधानसभेसाठी, मग किंवा माढा शहरासाठी किंवा तालुक्यासाठी किंवा इथल्या रोजगारासाठी, युवा रोजगारासाठी, इथले युवा रोजगार जे आहेत ते पुण्याला, मुंबईला कामाला जातात. इथं रोजगाराचं काही साधन नाही या माढा शहरामध्ये किंवा आजूबाजूला. एक 20 ते 25-30 किलोमीटर MIDC वगैरे काही नाही.
सारखेत माढा विधानसभासाठी 2009 पासून आपले बबनदादा तर आहेच, ते तर 35 वर्ष झालेच आहेत आमदार. पण महाराष्ट्राचे जाणते राजे खासदार शरदचंद्र पवार साहेब, त्यांना आम्ही 2009 साली निवडून दिलं होतं. त्यावेळेस त्यांनी असं आश्वासन काय काय दिली होती की माढा शहरासाठी किंवा आजूबाजूच्या युवा युवतीसाठी रोजगाराचं काहीतरी तुम्हाला साधन करून दिले जाईल. त्या अनुषंगाने इथं आज 2024 विधानसभा निवडणूक आली तरी पण 15 वर्ष झाली तरी इथं MIDCचा अजूनही प्रस्ताव नाही, त्याच्याबद्दल काही नाही. माढा फक्त विधानसभे नावच जातंय, पण माढा नुसतं खेडगाव झाल्यासारखं आहे. आणि इथले लोकलचे सुद्धा पुढारी त्याच्यामध्ये काय एवढं विषय लक्ष देत नाहीत. त्याच्यामुळं इथलं माढ्याची परिस्थिती बिकट आहे. बर, खरं तर शरद पवार खासदार राहिले, नंतर मोहिते पाटील खासदार झाले, आता पुन्हा निंबाळकर खासदार झाले, आता पुन्हा मोहिते पाटलांच्या घरातनं कोणतं आलंय. खासदार बदलत गेले, पक्ष बदलत गेले, पण शहराचा विकास मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये झाला नाही. मग आता पुढे काय करायचं? पुढं काय करायचं आता? काय आता हे इथं योग्य तो उमेदवारच मिळेना, लोकसभेला बी आणि विधानसभेला बी. आज 40 वर्ष 35 वर्ष झालं बघतोय मी, त्या माढा विधानसभेला लोकसभेला योग्य ते उमेदवार नाहीये. तशी आणि इलेक्शन बी टफ होत नाही. इलेक्शन जर झालं तरी एक 80,000 लाखांना लीडनं 70,000 लीडनं येतं विधानसभेत सुद्धा. तशी लोक होत नाही, त्याच्यामुळे तर तसा म्हणा तसा उमेदवारच नाही. विरोधक नसल्यामुळे राईट, विरोधकच व्यवस्थित नसल्यामुळे सत्ताधारी विकास बी करत नाही ती. ठीक आहे, मत यंदा कोणाला सांगणार नाही. मत कोणाला, तो तरीला का कमळाला? मी तरी सध्या ह्यांना देऊन तर राजपत्र दिलेलंच आहे, पण मी एक वंचित बहुजन आघाडीला देणार आहे. वंचित बहुजन आघाडी? हो, तिसरा पर्याय. तिसरा पर्याय. ठीक आहे. राम राम. काय नाव? दादा भांगे माढा. माढा, बर. काय वातावरण आहे माढ्यात? काय वातावरण आहे? निंबाळकर डबल आला, आता पहिल्या वेळेस येऊन त्यानं काय केलं नाही. 30 वर्ष झालं हे बाबा दादा आमदार आहे, गिरणीचा भोंगा वाजवला, काहीतरी माड्या दळणवळण करतो म्हणलं, आणि तिथं शाळा खोलली. काय करायचं? कुठल्या बेरोजगाराला कामं नाहीत. कुठलं इथं माढा लोकसभा विधानसभा माढा आहे, इथं कुठलं प्रोड्युजन नाही. हा ही एक कुरवडीला आणि टिंबुर्णीला घेऊन चालले. इथं माढ्यासाठी काय आहे? हा, गेल्या वेळेस करमाळा मतदारसंघ आणि माढा मतदारसंघ इथले निकाल कुरवाडीत नेला. कुरवाडी करमाळा मतदारसंघातली विधानसभा. बरोबर. मग आता बी लोकसभा तिकडे दिली, आम्ही निवेदन देऊन ते थांबवलं. आता इथं कामकाज चालू केला पाहिजे म्हणून, आणि विधानसभेला सुद्धा कामकाज माढ्यातच पाहिजे. माढ्यातलं कामगार माढ्यातच पाहिजे आम्हाला. बरोबर. मग हितलं मतदान तुम्ही कुरवाडीत नेता, मग करमाळ्यातलं कुरवाडीत आणा ना. बरोबर. हा, इथं माढ्यातलं कुरवाडीत का नेता तुम्ही? मग इथं सोय नाही, मग सोय नाही तर मग एवढा मोठा जागा उपलब्ध आहे, क्रीडा संकुलमध्ये एवढा मोठा सरकारी जागा आहे, बांधा ना गोडवा ना तुम्ही. हे गोडवा दुरुस्ती करा, इथलं गोडवा मोठे बांधा, जागा लागला उपलब्ध आहे इथं. बरोबर. कोर्ट 2 बेंच घेऊन चालले होते, आम्ही ते कसं ठेवलं आता. इथं कोर्ट नवीन बांधलंय, आज आंबेडकरने सुद्धा इथं काम केलंय कोर्टात. या मग एवढी हित काम असताना मग तुम्ही 30 वर्षाला येत आमदार असून हे काम तालुक्यासाठी काय विकास आहे? बरोबर. हा, इथं कुठलं जळून आज एवढं टमटम लाईन लागते त्या गाड्यांच्या, रुपया धंदा नाही गाड्यांना. हा, 4 दुकानं सिमेंटची एवढीच, कुठली MIDC ना, कुठला कारखाना नाही. मग लोकांनी जगायचं साधन कसं? आणि नुसतं विधानसभा आली लोकसभा आली की म्हणायचं आम्हाला मत द्या, आम्ही करू ती करू, काय ते प्रोडक्शन करू. कुठलंच का नाही. खासदार बी तसाच येतो आणि ते आमदार बी तसलाच आहेत. यंदा काय वातावरण? यंदा काय आता भाजपला तर मतदान करू शकत नाही, कारण यावेळेस सगळा कौल केला. मराठीची विरोधात बोललेली आहे सगळी, हे आरक्षण नाही, मराठी मुलांना जायचं कुठं? मग की महायुतीतला कोणी झाला त्यांच्यातला तर भाजपच्याला कोण मतदान करू शकत नाही. ठीक आहे. उद्धव ठाकरे गटाला कुठला काही ना त्याला मतदान करू शकणार. मतदान करणार जे युतीला मतदान नाही, आघाडीला मतदान आहे. आघाडीला मतदान. ठीक आहे. काय राजमुद्रा गोल्ड लोन फायनान्स, नमस्कार हो. काय म्हणतो व्यापार? काय आहे चालू आहे गावाच्या हिशोबानं.
गाव आहे काय तुमच्या माड्याची कौतुक आम्ही ऐकलं होतं. तुम्हाला सांगतो मी पहिल्यांदा माड्यात आलोय. हाय व्होल्टेज निवडणूक जर वेळेच्या निवडणुकीत गाजतंय आणि मला वाटलं माडा म्हणजे केवढा मोठा माडा असेल आणि आत आलो तर छोटं शहर दिसतंय. बरेच प्रश्न बाकी आहेत. का झालंय असं शहराचं? शहराचं असं व्हायचं कारण म्हणजे गेले 30 वर्ष झालं बबनराव शिंदे आमदार आहेत या तालुक्याचे. परंतु या गावाचं दुर्दैव असं की हा जुना तालुका खरं तर त्यात मोहोळ आणि करमाळा तालुका ह्यात ऍड होता पहिला. म्हणजे एवढा जुना तालुका होता. एवढा मोठा तालुका असताना देखील या गावची परिस्थिती अशी आहे की मोठं खेड आहे तर व्यापार वगैरे बिलकुल व्यापार. आता जर एखाद्या व्यापाऱ्याला आपला मुलगा इथं व्यापारात घालावा असं वाटत नाही. त्याचं कारण असं की इथं कुठल्याही प्रकारची म्हणजे उद्योग नाही, मोठा उद्योग नाही या गावामध्ये. आणि या गावामध्ये येण्याचं कारण काय लोकांनी मग त्याच्यामुळे व्यापार हा इथला वाढू शकलेला नाही. आणि अजून देखील कुठलं व्हिजन नाही की इथं काहीतरी व्यापार वाढण्याच्या दृष्टिकोनातून काय व्हावं असं कुठलंही व्हिजन अजून बी ठेवलेलं नाही. त्याच्यामुळं हा तालुका असा हे तालुक्याचं गाव म्हणजे माडा हे असंच राहतंय का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर जाणीवपूर्वक या गावाकडे दुर्लक्ष झालेलं आहे राजकीय दृष्ट्या. एवढ्या दिवसामध्ये इथं सक्षमपणानं बबनदादा शिंदेंना विरोधातला उमेदवार तयार झाला नाही किंवा तो होऊ दिला नाही, याचा हा फटका आहे असं वाटतंय विरोधक नसले? 100% विरोधक इथं तयार झाला नाही. आणि विरोधक जो कोणी तयार झाला तो सातत्यानं त्यानं काम केलं नाही. पुढच्या काळामध्ये उभारला आणि तो काम तिथंच स्टॉप केलं त्यांनी. आणि त्याच्यामुळं विरोधक हा तयार होऊ शकला नाही आणि त्यांनी तयार पण होऊ दिला नाही. हे पण तेवढीच गोष्ट खरी आहे. लोकसभेत काय वातावरण येतं? तुतारी होईल का कमळ होईल? या ठिकाणी जर समजा आता काल आम्ही मीडियाद्वारे ऐकतोय की मोहिते पाटील हे तुतारीवर उभारणार आहेत, म्हणजे पवार साहेबांवर जाऊन राष्ट्रवादीमध्ये. जर मोहिते पाटील उभारले, धैर्यशील मोहिते पाटील उभारले तर 100% ते निवडून येतील. चांगल्या मताने निवडून येतील. हो. काय लय चिलट गोळा केली ती इलेक्शन मुळे चिलट झाली ती. काय चाबरे चिलट बी म्हणायचं पुढऱ्यासारखी ती. लय माड्याचं गडी बाबा खतरनाक आहे. तर काय माडा केवढा हाय व्होल्टेज. लय निवडणुकी चर्चा ऐकली. आता आलो तर लयच बारकशीर निघलं माडा. काय विकास केला का नाही कोणीच केला नाही विकास. अरे बबन दादा तर किती वर्ष आमदार आहे? 30 वर्ष झालं आम्हीच मत टाकतोय. बर कसं मग भांडला का नाही का? लय मत टाकतोय जरा द्या काय तर. काय नाही, काय लक्ष देत नाहीत. हे असंच आहे, तुम्ही बघितलं की आता. काय वाईट वाटलं मला बघून. आणि खासदारचा तर काही विषयच नाही. कसं काय निवडून येईल ती खासदार गायबच आहे. काय इथं किती मातंबर मंडळी. शरद पवार खासदार, सगळे आले, सगळे गेले. संदीपान थोरात तर लई दिवस ते सोडा. पण शरद पवार खासदार, मोहिते पाटील खासदार आणि आता निंबाळकर खासदार. आता तगडी माणसं खासदार झाली. ते का असं आहे? काय कोण विकास करत नाही ना, काय नाही ना काय. यंदा काय होईल 2024 ला? आता उभारणार कोण त्याच्यावर अवलंबून आहे. मी तुम्हाला आजली बातमी निंबाळकर फायनल झाले ते झालेलं आहे. आणि पलीकडनं धैर्यशील मोहिते पाटील बी तुतारी घेऊन उद्या सकाळी येतील तुमच्या पुढे. मोहिते पाटील येतील. बर लय जरा निंबाळकरांबद्दल नाराज आहे भाजपमुळे नाराज, निंबाळकर मुळे नाही. अजित पवार आणि एकनाथ शिंदे त्याच्याकडे गेल्यामुळे भाजपचं वाटोळ होणार, दुसरं काय नाही. तसंच होणार या दोघांमुळं. बर दोघांमुळे ताकद वाढली नाही पक्ष वाढली. भ्रष्टाचारी भाडे दोघे बिन ईडीच्या बेने गेले तिकडून. दुसरं काय ती काय एकासाठी गेली ती काय. नमस्कार. काय वातावरण इकडे माड्यात तरी सध्या तुतारीच वातावरण आहे. काय लय लोक तुतारी मान लागली. काय पर्याय नाही. भाजपनं काय केलं, गॅस माफ करून ठेवला. इथं सगळा ग्रामीण भागामध्ये सगळे शेतकरी आहेत. शेतकऱ्यांसाठी काय त्यांची योजना आहे? फक्त 2000. बरं 2000 तुम्ही देत आहे किती महिन्याला? 6000 वर्षाला. 6000 वर्षाला देते ती. तर आमच्याकडून गॅस किती वाढवून घेतला त्यांनी? 600 रुपये वाढवून घेतला. आम्हाला महिन्याला 1 टाकी लागते गॅसची. महिन्याला 1 टाकी तर 600 रुपये आमचं वर्षात किती झालं? 7200 रुपये. आम्हाला देतात किती? 6000 रुपये. बरोबर. पेट्रोल कितीनं मागलं? पेट्रोल कितीनं मागलं? डिझेल कितीनं मागलं? बरोबर. बरं शेतकऱ्याला काय दिलं? मराठी मागतंय काय?
आरक्षण कुठलं मागते आम्हाला ओबीसी म्हणून दिले 10%, आम्हाला नको जाईल 10%. त्याची नाराजी आहे मुळात मध्ये. दुसरा विषय आहे आमचा शेतीला कुठला माल नाही. कांदा निर्यात उठवली म्हणली उठवली नाही, मग कशापाय मत द्यायची त्यांना, कुठल्या मुद्द्यावर द्यायची? यंदा मत नाही ती मग अजिबात. खासदाराला नाराज आहे इकडे. खासदाराचा विषय नाही, भाजप म्हणून नाराज. भाजप म्हणून नाराज आहे. भाजपला मतच नाही द्यायचं नाही. द्यायचं नाही. बरं. आता काय इथं महाग बी शरद पवार खासदार राहिले, मोहिते पाटील राहिले, काय तसंच आहे माडा अजून? भाडा तसंच आहे, थोडासा भाग थोडा आहे अजून थोडासा, पण होईल ना. पण भाजपला देऊन काय होणार नाही. पुढचे 50 वर्ष जरी भाजपनं सत्ता भोगली तरी काय होणार होणार नाही. भाजप चोरांना सामील करून घेतोय फक्त, बाकी काय नाही. म्हणलं की आता अजित पवार शिंदे आणून काय अवघड काय केलं त्यांनी? दुसऱ्याचा पक्ष चोरला, कुणाला मान्य आहे का? अख्ख्या महाराष्ट्रात तरी मान्य आहे का? जरी त्यांनी दबाव टाकून किंवा यंत्रणा वापरून जरी घेतला असलं चिन्ह पक्ष काय, तरी त्यांचं नाही ना ते. सर्वसामान्य जनतेला ते पटलेलं नाही ना. ठीक आहे. पलीकडे आमचं काका थांबले, काकांना बोलूया. या इकडे काका. राम राम. राम राम राम. काय वातावरण यंदा इकडे कशाचं? लोकसभेचं काय आता आमच्या गावातलाच खासदार आहे 35 वर्षी, संदीपान थोरात साहेब. गावाला रस्ता नाही आमच्या. कसं करायचं मग काय करतात? काय लोक अशी माणसं 35 वर्ष कसं काय निवडून देतील? 35 वर्ष खासदार आमच्या गावाचा रस्ता नाही आमच्या गावाला, काय करतात? बर. मी आता काय करायचं? आता काय कोण उमेदवार आहे बघा, काय कसं आहे. आता निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील, मग कसं करायचं? काय करायचं बघू. माड्याचा विकास झाला का? माड्याचा काहीच विकास नाही. काय झालं नाही? काय तसंच आहे. काय तसं आहे. माड्याचे आमदार 30-35 वर्ष एकच आमदार आहे. काय तुम्हीच बदल नाही? काय आपल्या हात एक हाती जातं, लोकांच्या हातात सगळं. बर. काय बबन दादा लक्ष असतं का? काय लक्ष आहे दादा? काय नसतं लक्ष. आता कसं करायचं यंदा? आमदारकीला बघू पुढे आमदारकीला बघायचं. बर. ठीक आहे. नमस्कार. काय नाव? संदीप विक्रम मोरे. मोरे साहेब, काय वातावरण माड्यात फक्त तुतारी चालणार, धैर्यशील मोहिते पाटील. काय सगळी तुतारीच म्हणायला लागली ती. तुतारी चालणार आहे. या लिंबाळकरनं काय केलंय? काहीच नाही केलं. आला नाही माड्यात, काय नाही. माड्यात एसटी स्टँड बघा, माड्यात MIDC नाही, काय नाही. उद्योग धंदे नाहीत माणसाला. ह्यांचं वरी फोडाफोडी चालू आहे, ह्यांचं राजकारण होतं. इथं सर्वसामान्य माणसाचं का हाला इथं चालू, ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे ना. 100% तुतारी बसणार आहे इथं. धैर्यशील मोहिते पाटील आपला माणूस. तुतारी. ठीक आहे. इकडे काय पुढारी थांबले. प्रश्न विचारला तुम्ही. नमस्कार. नमस्कार. काय नाव? गुरुराज बाबूराव कानडे. कानडे कंपनी आहे काय गावात? जरा आहे की. बरीच लोक दिसली मला. वर्चस्व यांचं. बर. काय इथे यंदा माड्यात 2024 कुणाचं वर्चस्व असेल? आता तर सध्या तुतारीची हवा आहे. सगळी तुतारी म्हणाला. तुतारीची हवा आहे, कारण का शरद पवारची काम केलेलं आहे, विजयदादांनी काम केलेलं आहे इथं त्यांच्या माध्यमातून. त्यामुळे तुतारी ही वाजणारच माड्यात. बर. काय विद्यमान खासदारावर जनता काय काय सुद्धा त्यांनी काहीच केलं नाही. आजपर्यंत खासदारच बघितलं नाही. खासदार बघितलं नाही. बघितलंच नाही माड्यात, आणि येत बी नाही ती. काय कुठली योजना आणली नाही, कुठलं काम केलं नाही त्यांनी माड्यात, काहीच केलं नाही. बर. रेल्वे थांबणं म्हणायला लागली ती. कुठली थांबत नाही, फक्त उद्घाटन करते ती निघून जाते. बाकीचं काय करते? सिद्धेश्वर थांबत नाही, मेल थांबत नाही. सिद्धेश्वर फक्त ती बंद झाली थांबत. जाताना थांबते, येताना थांबत नाही. उतरायचं कुठं? उतरायचं कुरडोडीत, तिथनं परत आणि एसटी न्यायचं. एसटीने यावं तर काय परिस्थिती आहे का? बघा घ्या तुम्ही सांगायचं त्यांना काय तर. खरं तर काय माडा एवढं हाय व्होल्टेज निवडणूक आहे साहेब, एवढी चर्चा होती. मी आज बघितलं तर माडा कुठं काय दिसत काय सुद्धा नाही. माडा ही मतदारसंघाच फक्त राहिलाय. काही सुद्धा सुखसोयी नाही, त्या योजना नाही त्या, काय हाय ही फक्त बेकारी आहे सगळी. कुठला काम धंदा नाही, काय नाही. यंदा परिवर्तन आहे. परिवर्तन नक्कीच आहे. गेल्या वर्षी ते दादानी प्रयत्न केले, त्यांच्या प्रयत्नातून माझं तर काय म्हणणं होतं, ह्या वेळेस त्यांनी बसायला पाहिजे होतं आणि धैर्यशील मोहिते पाटलांना संधी द्यायला पाहिजे. बाबा आम्हाला 1 लाखाचा लीड दिलाय, तुम्ही तुमच्यासाठी आम्ही करतो असं म्हणायला पाहिजे होतं त्यांनी मोठ्या मनानं. मग डाव पलटी होऊ शकतोय. डाव पलटी होणारच, तुतारी वाजणारच. काय तुमचं लय कालवा चालू आहे, काय लय वाईट लागलाय. तुतारीची कट्टर माणसं. कट्टर तुतारे. का भाजपकडे एवढा राग काय भाजपनं काय केलं ना आजपर्यंत? काहीच केलं नाही. अहो खासदार आम्हाला बघायला मिळाला ना आजपर्यंत. बर. कसला असतो बघितलं नाही आम्ही. आता इलेक्शन आल्यावर दिसेल तर कधी आला तर इकडे.
त्यामुळे आम्ही तुतारी वाजवणार. काय व्यथा आहे माड्याची तुम्ही बघा किंवा काय परिस्थिती आहे ज्या माड्याच्या निवडणुकीची चर्चा मी अगदी सुरुवात ज्या वेळेला त्या माडेश्वरी देवीपाशी केली होती त्यावेळेला म्हणालो होतो की दिल्लीत विचारत असलेली की का आहे माडावर काय आहे माडा, इतकं नावाजलेलं इतकं कायम चर्चेत असलेलं गाव, अगदी शरद पवारांच्या निवडणुकीपासून ते मध्ये मोहिते पाटील, आत्ता निंबाळकरांची निवडणूक आणि आत्ताची उमेदवारी, आत्ताच्या उमेदवारीनंतर मला वाटतं महाराष्ट्रात माडे इतकी कोणाची चर्चा झाली नाही की माड्यातनं कोण खासदार असणार आहे. इतका मोठा चर्चेला असणारा हा भाग आणि विकासाच्या बाबतीमध्ये प्रचंड मागासले पण या माडा शहरामध्ये मला आल्यानंतर दिसतंय. खरं तर मला पहिला धक्का मी माझी गाडी लावून ज्यावेळेला उतरलो खाली त्यावेळेलाच होता, कारण मला वाटलेलं माडा म्हणजे काहीतरी जबरदस्त असणार एवढी चर्चा आहे म्हणल्यावर, आणि त्या माड्यामध्ये अगदी पायाभूत सोयीसुविधांचा अभाव आहे अशा पद्धतीची परिस्थिती आहे. खरं तर लोकभावना जर बघितली तर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बरंच आक्रमक वातावरण इथं असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. खरं तर सत्ताधारी असलेले खासदार निंबाळकरांच्या बाबतीतली उपस्थित नाहीत पासून ते निधी नाही इथपर्यंतची मागासले पण त्या ठिकाणी किंवा एकूण निराशा त्या ठिकाणी असल्याचे चित्र पाहायला मिळते. आणि त्यामुळे कुठेतरी यंदा ही निवडणूक पुढाऱ्यांच्या पलीकडे जाऊन जनतेने हातात घेतली आहे आणि जनता जवळपास बहुतांश वेळा ती तुतारीच्या पाठीमागे असल्याचे चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळते. जर उद्याच्या निवडणुकांच्या 40 दिवसाच्या प्रचारामध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मोहिते पाटील प्रचार आखू शकले तर कुठेतरी मोहिते पाटलांच्या विजयाच्या शक्यता या मतदारसंघामध्ये जास्त असल्याचे चित्र पाहायला मिळते. आणि त्याला जर सामोरं जायचं असेल तर निंबाळकरांना इथल्या लोकांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. भारतीय जनता पार्टीला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागणार आहेत. आमच्या शेतीला हमीभाव का नाही हा प्रश्न आहे. माड्याच्या पाण्याचं काय झालं हा प्रश्न आहे. माड्याला MIDC का नाही हा प्रश्न आहे. शहरामध्ये 100-200 पोरं येऊन रोजगार करतील अशा पद्धतीचा उद्योग इथं का नाही हा प्रश्न आहे. आमची कार्यालय बाहेर काय घेऊन चाललाय अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आमचे रस्ते का चोरले जात आहेत अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आणि एकूणच आमच्या जगण्या मरण्याच्या सोबत तुमचा असलेला जो काही एकूण पळवापळवीचा वाटा तो कधी थांबणारा हा प्रश्न आहे. इथं आमदार म्हणून सातत्यानं पाठीमागच्या अनेक वर्ष बबनदादा आमदार राहिलेत. बबनदादाचा माडा ही जवळपास महाराष्ट्रभरातली ओळख आहे, परंतु लोकप्रतिनिधी म्हणून बबनदादा विशेषतः माडा शहराच्या बाबतीत तरी फार काय करू शकलेत अशा पद्धतीचं चित्र नाही. त्यामुळे शहराचा विकास कोणता आहे. त्यामुळे उद्याच्या काळामध्ये इथं मला वाटतं की संजय मामा शिंदे असतील, बबनदादा असतील, ही सगळी मंडळी जरी आज भाजपच्या सोबत असतील तर उद्या मतं मात्र इथली जनता भाजपला देईल अशा पद्धतीची परिस्थिती नाही. आणि ही अतिशय चिंतेची बाब भारतीय जनता पार्टीसाठी आहे. सध्या तरी माडा शहरामधलं एकूण वातावरण, लोकांची एकूण प्रतिक्रिया या तुतारीच्या बाजूने असल्याचे चित्र पाहायला मिळतंय. आपण माडा तालुक्यामध्ये कुर्डुवाडीमध्ये लोकांशी बोललो, तिथं देखील तुतारीचं वातावरण होतं. इथं देखील तीच परिस्थिती आहे. जर सत्ताधाऱ्यांनी नीटनेटक्या प्रश्नांची उत्तरं येत्या काळामध्ये नाही दिली तर निवडणुकीचा निकाल मात्र तुतारीच्या बाजूने लागू शकतो अशी परिस्थिती संपूर्ण माडा परिसरामध्ये असल्याचे चित्र पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन संकेतचं मी अविनाश, महाराष्ट्र माझा, माडा.